नमस्कार. निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज इथं ना सॅलड बनवते आहेत मी. तर खूप साधी सोपी पद्धत आहे आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना, तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर इथं आहेत ना मी हे सॅलड बनवण्यासाठी आहेत ना, खूप अशा सिंपल म्हणजे ज्या घरामध्ये माझ्याकडे अवेलेबल आहेत ना, त्याच भाज्या इथं घेतल्या आहे मी. आता सुरुवातीला काय केलं आहे, पहिल्यांदा मुळा घेतला आहे. तर तो मुळा आहेत ना, छान असा आपल्याला पुढून आणि मागून आहेत ना, थोडासा असा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे आहेत ना पुढचा आणि मागचा भाग असा कट करून घेतला ना, तो मातीचा वगैरे भाग किंवा तो निब्बर भाग असतो ना, तो निघून जातो. आणि हे आपलं ते बटाटे सालायचं मशीन आहेत ना, ते सालायचं त्याच्यात आहेत ना मी सालून घेतलं आहेत व्यवस्थित. आणि सालून घेतल्यानंतर आहेत ना आपल्याला हवं तेवढं आहेत ना हे असं कापून घ्यायचं. तर तुम्ही आहेत ना कोणत्या पण आकारामध्ये कापून घ्या बरं का, छोट्या मोठ्या कसा पण आकार घेतला तरी पण चालेल. पण मी ते आहेत ना लांब लांब म्हणजे असे कापून घ्यायचे असं व्यवस्थित. तर ह्या प्रकारे असं लांब लांब व्यवस्थित कापून घेतलंत ना, की बघा असं छान बारीक बारीक फोडी करायच्या आहेत. तुम्ही हवं तर आहेत ना असे बारीक आपण कापतो ना कांदा वगैरे असा छोटा छोटा बारीक कापतो, तसा पण कापला तरी चालेल. पण मी येत नाही तर असे लांब लांब फोडी करून घेतले आहेत. आणि मुळ्याची चव आहेत ना खूपच छान लागते बरं का. इथं आहेत ना एक टोमॅटो असं घेतलं होतं मी, आणि लाल आणि जसा टणक आहेत बघा, हा म्हणजे पिकलेला आहे भरपूर, एकदम झालेला आहे तो. पण टणक आहे खूप असा कडक आहेत असा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला. जो बारीक टमाटे येतात ना, जे गावठी टमाटे असतात ते जास्त आंबट असतात ते नाही घ्यायचे. तर हे जसे थोडे मोठे आणि ते हायब्रिड असतात ना, ते म्हणजे भरपूर प्रकारचे त्याच्यामध्ये, पण थोडं एवढं आंबट नाही घ्यायचं आहे जास्त आपल्याला. तर ह्या प्रकारे मी येत ना इथं तो कापून घेतला. आणि इथं आहेत ना कोबी घेतला आहे. तर कोबी पण आहेत ना आपला गावठी कोबी बघा, एकदम छोटासा कोबी आहे, त्याच्यामधनं पण एकदम थोडासा भाग घेतला आहे. आणि तो पण आहेत ना असा लांब 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 आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर तो पण छान असा कापून घेतला आहे. आणि इथं आहेत ना कांदा घेतला आहे. तर कांदा पण आहेत ना आपल्याला एकच इथं यूज करणार आहे. आणि तो पण आहेत ना असं आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. साल वगैरे व्यवस्थित काढून घेतलं, साल असं व्यवस्थित काढून घेतलं की आपल्याला आहेत ना तो व्यवस्थित असं कापून घ्यायचा आहे. कांदा पण आहेत ना असं लांब लांब कापून घ्यायचा आहेत. आणि असं कापून घेतलं ना आपण कांदा, का तो हातानेच ना असं सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे असं हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान होतो. तर ह्या प्रकारे आहेत ना. परत आता थोडंसं बीट घेतलं आहे. तर बीट पण येतं आपल्याला इथं पूर्ण बीट नाही घ्यायचं आहे, थोडंसं घ्यायचं आहे बीट, म्हणजे अर्ध्याला पण कमी वापरले आहेत मी इथं. तर छान असं कापून त्याचं साल वगैरे काढून घेतलं आहे. आणि ते पण आहेत ना असं लांब लांब कापून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे असे लांब लांब जसं जसं बाकीचं सगळं कापलं आहेत ना, त्याच पद्धतीने आपल्याला बीट पण कापून घ्यायचं आहे. आणि बिटाच्या पण आहेत ना एकदम अशा लांब लांब आणि बारीक फुडी अशा करून घेतल्या, म्हणजे जास्त लांब लांब घेतले आहे पण पातळ करून घेतले आहेत, एकदम असे जाड वगैरे नाही ठेवले आहेत. तर अशा व्यवस्थित ना हे सर्व कापून घेतलं. आणि कापून घेतल्यानंतर आहेत ना सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्याला. तर ह्या प्रकारे सर्व घेतले बघा, कांदा कापला आहे, कोबी कापला आहे, टोमॅटो कापला आहे, परत बीट कापलं आहे, आणि म्हणजे सर्वच कापून घेतले तिथं. आणि इथं आहेत ना थोडीशी मटकी घेतली आहे. आणि इथं आपण वाटाणे घेतले आहेत. तर आहेत ना इथं मी काय केलं आहे, बटर घातलं आहेत, म्हणजे तव्यावरती बटर घातलं. आणि बटरमध्ये आहेत ना हे जे मटकी होती ना ती थोडीशी अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये, म्हणजे जास्त पण नाही करायची आहे, पण थोडीशी फ्राय करायची आहे आपल्याला, एकदम कमी याच्यामध्ये. तुम्ही इथं तेल पण वापरू शकतात किंवा तूप पण वापरू शकतात. आणि मटकी फ्राय करतात नाही ना, याच्यामध्ये थोडंसं काहीतरी नॉर्मली मीठ घालायचं आहे आपल्याला. तर मीठ घालून घेतलं व्यवस्थित. आणि व्यवस्थित आहेत ना 2-3 मिनिट असं छान छान फ्राय करून घेतलं की आपल्याला हे बंद करायचं आहे. आणि आहेत ना काढून घ्यायचं. तर एक आहेत ना वाटी घेतली आहेत काचेची, त्या काचेच्या वाटीमध्ये आहेत ना हे सर्व जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या कापून घेतल्या. तर इथं तुम्ही आहेत ना काकडी पण घालू शकतात. परत आहेत ना अजून तुम्ही शिमला मिरची पण घालू शकतात, हिरवी मिरची पण इथं वापरू शकतात. म्हणजे अजून पण तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करायचे असले किंवा अजून काही पालेभाज्या वगैरे तुम्हाला घालायच्या असतात ना तरी पण घालू शकतात. पण जे जे माझ्याकडे आत्ता घरामध्ये अवेलेबल होतात ना, मी ते सगळं वापरून इथं त्याचा यूज केला आहे तिथं छान असा. आणि इथनं छान सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी टेस्ट लागते ना याची, खूपच भारी लागतं बरं का हे. आणि याच्यामध्ये आहेत ना तुम्ही अजून पण आहेत ना अजून म्हणजे काजू बदाम ते पण भिजवून घालू शकतात किंवा शेंगदाणे हे पण घालू शकतात. तर त्याच्यात ही मटकी पण इथं मिक्स करून घेतली ती व्यवस्थित. आणि वाटाणे पण, आता वाटाणे तुम्ही ना फ्राय पण करून घेऊ शकतात बरं का. पण हे वाटाणे आहेत ना एकदम कवळे होते, आणि एकदम कवळे असल्यामुळे ना ते खायला खूप छान लागत होते, त्याच्यामुळे ते फ्राय करायची गरज नाही पडली, म्हणून मी नव्हते फ्राय करून घेतले. पण तुम्हाला जर असं वाटलं ना की वाटाणे फ्राय करायचे तर करून घेऊ शकता तुम्ही बरं का. आणि छान असं आहेत ना मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं का इथं आहेत ना रेड चिल्ली आहेत ना ती घालून घेतली इथं आपण. आणि इथं आहेत ना ग्रीन चिल्ली पण इथं त्याची यूज केला आहेत आपण, ती पण घालून घेतली इथं. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ती साधारण 1.5 चमचा होती, तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार आहेत ना घालून घ्यायची. इतकी भन्नाट चव लागतात ना, खूपच भारी लागते. म्हणजे हा सकाळचा आमचा नाश्ता असतो. आमचा नाश्ता काही बाकीचा दुसरा काही नसतो, ह्याच प्रकारचा नाश्ता असतो. मग सकाळी ह्या नाश्ताची चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला की मग आमचं नंतर दुपारचं जेवण असतं. तर असं व्यवस्थित आहेत ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आहेत ना आपल्याला आता चवीपुरतं आहेत ना थोडंसं मीठ घालायचं आहे, हे काळं मीठ घातलं आहे. परत आहेत ना आपल्याला थोडीशी लाल तिखट घालायचं आहे. आणि आपल्याला आहेत ना
अजून म्हणजे हळद वगैरे पण थोडी थोडी घालून घ्यायची, म्हणजे तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे बरं का, किती तुम्हाला तिखट पाहिजे किती फिक्का पाहिजे त्यानुसार घालून घ्यायचं आहे. नॉर्मल मीठ तर आधीच त्याच्यामध्ये घालून घेतलं होतं आपण. तर हे सगळं आहेत ना असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि थोडंसं वरून नॉर्मल मीठ पण घालून घेतलं आहेत. आणि जिथं ना तुम्हाला थोडीफार अशी नॉर्मली साखर घालायची असली ना तरी पण घालू शकतात तुम्ही, पण मी नाही घातली इथं. आणि छान सगळं आहेत ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं आपल्याला त्याच्यावरती ना मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता अर्धा लिंबू घेतला आहे, इथं पुरेसा आहे अर्धा लिंबू. इतकी भन्नाट चव लागतात ना हे लिंबाने, खूपच मस्त हे सॅलड इतकं छान लागतं ना. इथं तुम्ही ना दही पण टाकू शकता बरं का, पण मी दह्याचा बिलकुल पण वापर केला नाही, त्याच्या जागीत ना लिंबूचा वापर केला आहे. आणि हे लिंबू सगळं व्यवस्थित तसं पिळून घेतलं व्यवस्थित का ते परत एक असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते काळा मीठ लिंबू वगैरे आणि लाल तिखट वगैरे हे जर घातलं नाही, याची चव इतकी भन्नाट लागते ना, खूपच छान. आणि इथं गावठी कोथिंबीर मस्त अशी बारीक कापून घेतली होती, आणि जास्त नाही घालायची बरं का ह्या सॅलडसाठी गावठी कोथिंबीर, अगदी थोडीशी हलकासं त्याच्यामध्ये त्याचं टेस्ट आले ना तर खूपच भारी लागतं. हे बघा आपलं सॅलड येत नाही इथं बनवून तयार होतं, खूपच मस्त झालेलं होतं. इतकं छान ना की दिसायला जेवढं छान दिसतं आहेत ना तेवढं खायला पण एकदम मस्त होतं बरं का. तर इथं आहे ना सर्व बनवून तयार आहे. आणि हे बघा आता इथे आहेत ना मी टेस्ट करून बघते. बघा दिसायला एवढं छान म्हणजे आहेत ना एकदम बघितल्या बघितल्या खायची अशी इच्छा होते ना, बस असंच. तर हे बघा मी इथनं टेस्ट करून बघते कसं झालं आहे ते. खूपच भारी झालेलं होतं, एकच नंबर बरं का. असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशा छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.